तर तुम्ही स्वतः फुलंब्रीतले आहात आणि सांगितलं की भाजपचा बालेकिल्ला फुलंब्री ओळखला जातो. तुम्ही भाजपात का नाही गेले? भाजपाची विचारसरणी पटत नाही? आगामी काळामध्ये आशिष शेंडगेंची वाटचाल राजकारणामध्ये कशी दिसेल? तर हर्षदाताई आताच नुकत्याच नगरसेवक झाल्यात. वाटतंय ज्या वार्डातून, ज्या प्रभागातून त्या नगरसेवक झाल्या त्याला आगामी काळामध्ये त्या न्याय देतील, त्या ठिकाणी विकास कामं करतील. तुमच्या पाठीमागं अनेक युवा दिसतात. काय कारण आहे? कसं त्यांना सांभाळताय नेमकी? नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बोलच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आशिष शेंडगे. नुकताच शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. एकंदरीतच त्यांची राजकीय वाटचाल नेमकी कशी सुरू झाली आहे आणि शिवसेनाच हा पक्ष त्यांनी नेमकी का निवडला, अशा इत्थंभूत प्रश्नांवरती आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आतापर्यंतचा प्रवास हा नेमकी कसा राहिलाय. दादा, स्वागत आहे खूप. जय महाराष्ट्र. पहिलाच प्रश्न खास करून विचारायला आवडेल की राजकारणातली सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? माझी राजकारणाची सुरुवात ही झाली मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही आदरणीय शहराचे पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला आणि तिथून माझ्या राजकारणाची खरी सुरुवात झाली. काय कारण होतं की राजकारणामध्ये येण्यामागं? राजकारणामध्ये येण्यामागचं कारण हेच आहे की समाज उपयोगातील जे काही प्रश्न आहेत किंवा जनतेचे काही प्रश्न असतात, प्रभागातले म्हणा किंवा वार्डातले म्हणा, ते सोडवण्याचं एक काम करण्यासाठी मी राजकारणामध्ये प्रवेश केला. आपण जर बघितलं तर आज राजकीय वर्तुळामध्ये अनेक पक्ष आहेत. सगळ्यात मोठा पक्ष म्हटलं तर भाजपकडे बघितलं जातं. मग तुम्ही राजकारणामध्ये येताना शिवसेनाच हा पक्ष का निवडला? शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे, त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याला मोठं कसं करायचं हे शिवसेनेमध्ये आहे. आणि सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्यावर किंवा जनतेवर जो अन्याय होतो ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना ही तत्पर असते. एकंदरीतच आपण जर बघितलं तर तुमचा प्रवेश होऊन आता 4 महिने होतात. 4 महिन्यामध्ये जनतेचे कोणते प्रश्न तुम्ही मार्गी लावलेत? 4 महिन्यामध्ये प्रश्न मागे लावण्यापेक्षा आत्ता नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये मी सक्रिय होतो. माझ्या प्रभाग क्रमांक 25मधून 4 उमेदवार हे शिवसेनेचे उभा होते. त्यांच्या प्रचारापासून तर निवडणुकीच्या कालावधीपर्यंत मी सक्रिय होतो. निवडणुकीचा तुम्ही विषय काढल्याचा तर खास करून विचारायला आवडेल की ज्या प्रभागामध्ये खास करून शिवसेनेची मोठी ताकद मानली जात होती, त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना म्हणावं तितकं यश आलं नाही. काय कारण वाटतात तुम्हाला, का असं झालं असेल? याच्या मागचं कारण एकच सांगतो. ज्या मतदारसंघातनं मी येतो तो फुलंब्री मतदारसंघ आहे. पहिल्यापासून बघायला गेलं तर फुलंब्री मतदारसंघ हा भाजप बालेकिल्ला मानला जातो आणि इथं भाजपचं वर्ष मागील 25 वर्षापासून आहे. वार्ड रचना जेव्हा होती तेव्हापासून हा भाजपचा नगरसेवक आमच्या वार्डातनं निवडून येत होता. त्याच्यानंतर बघायला गेलं तर प्रभाग रचना झाली. प्रभाग रचना झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेची युती काही कारणास्तव झाली नाही. त्या युतीनंतर शिवसेने 4 उमेदवार दिले, भाजपने 4 उमेदवार दिले, काँग्रेसने 4 उमेदवार दिले. अशा प्रकारे प्रभाग क्रमांक 25मध्ये रचना झाली. त्यानंतर निवडणुकीला जे काही प्रयत्न करता येईल, जे काही आम्हाला, शिवसेना हा पक्ष तिथं नवीन होता. पक्षप्रवेश हा नुकताच माझा 3 महिन्यापूर्वी त्या प्रभागामध्ये झाला होता. याच्यापूर्वी शिवसेनेचं नामोनिशाण तिथं नव्हतं. काही कार्यकर्ते होते पण जसे सक्रिय पाहिजे त्या प्रकारे तिथं सक्रिय नव्हते. तिथं मी सर्वप्रथम आपल्या जे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे जे काही सामाजिक न्याय मंत्री आहे, त्यांच्या हस्ते मी तिथं 3 महिन्या अगोदर प्रवेश केला होता आणि तिथं वातावरण निर्मिती केली होती. शिवसेना हा पक्ष मला फुलंब्री मतदारसंघामध्ये वाढवायचा आहे साहेब, आणि प्रभागामध्ये देखील वाढवायचा आहे. आणि आम्हाला माहीत नव्हतं की पुढे चालून भविष्यामध्ये की शिवसेना आणि भाजपची युती तुटेल वगैरे, किंवा शिवसेनेला हा वॉर्ड सुटेल, तसं काही माहीत नव्हतं. 3 महिन्यापूर्वी मी निस्वार्थपणे पक्षप्रवेश केला आणि शिवसेना ही मला घराघरामध्ये न्यायची होती. त्याच्यामुळे मी तिथे प्रवेश केला आणि तिथे प्रभाग क्रमांक 24मध्ये जेवढे कॅन्डिडेट उभे होते 4, त्यांना मी भरघोस सपोर्ट केला. वाटतं तुम्हाला की फुलंब्रीमध्ये जे काही निष्ठावंत शिवसैनिक आहे त्यांना पुन्हा एकदा संजीवनी मिळायचं काम तुमच्या मार्फत होईल? तुम्ही प्रवेश केलाय, पुन्हा एकदा फुलंब्रीमध्ये शिवसेना वाढताना बघायला मिळेल? माझ्या मार्फत म्हणायला गेलं, माझ्या मार्फत तर मिळेलच, पण जे काही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजयजी शिरसाट साहेब, एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाला त्यांनी येऊन तिथं प्रवेश दिला. त्यांचा मतदारसंघ बघायला गेलं तर पश्चिम,
त्यांचा फुलंब्रीशी काहीही संबंध नाही. पण ते जिल्ह्याचे पण पालकमंत्री आहेत, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि एक सामान्य कार्यकर्त्याला जर कोणी न्याय देणारं व्यक्तिमत्व असेल तर ते संजय शिरसाट साहेब आहेत. त्यांनी माझा येऊन तिथे प्रवेश केला. त्यांना कुठं भविष्यात माहीत होतं की हा प्रभाग शिवसेनेसाठी तुटेल किंवा शिवसेनेची आणि भाजपची युती तुटेल. त्यांनी माझा निवडणुकीच्या अगोदर पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांनी देखील मला शब्द दिला होता की शिवसेना तू घराघरामध्ये पोहोचव आणि ते देखील काम मी केलेलं आहे. मागील माझं 3 महिन्यापासून जेव्हा प्रवेश झालेला आहे तेव्हापासून मी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करतच आहे. तुमचं जर सोशल मीडिया बघितलं तर बरेच फोटो तुमचे संजय शिरसाट यांच्यासोबत दिसतात. 3 महिन्यामध्ये अतिशय निकटवर्ती म्हणून तुम्ही ओळखले जात आहेत. काय कारण आहे नेमकी? पहिली गोष्ट सांगायला गेलं तर मी पद आणि खुर्ची मागे पळणारा कार्यकर्ता नाही. मी एक मध्यमवर्गीय घरातनं आलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला मी समाजकारणामध्ये होतो. समाजकारणामधनं माझा जर खरं राजकीय प्रवास जर कोणाच्या हाते चालू झाला असेल तर ते माझे शिरसाट साहेब आहे. शिरसाट साहेबांच्या हस्ते माझा प्रवेश झाला आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या दिवसापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे आणि तुम्हाला इतर कार्यक्रमामध्ये मी त्यांच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमात दिसत असेल. एकीकडे आपण जर बघितलं तर हर्षदाताईंचे ही निष्ठावंत साथीदार म्हणून तुम्हाला ओळखले जातं. काय कारण आहे यामागे नेमकी? बरेच तुमचे फोटो दिसतात, बऱ्याचदा तुम्ही चर्चेत सहभागी आपल्याला बघायला मिळतात. काय कारण आहेत? ह्याच्यामागं काही कारण वगैरे नाही. हर्षदाताईकडे एक सामान्य माझ्यासारखा दुसरा देखील कार्यकर्ता गेला तो देखील ताईला तेवढंच प्रिय आहे आणि एक मध्यमवर्गीय मुलाला एक चांगलं नेतृत्व राजकारणामध्ये तयार करणारं व्यक्तिमत्व जे असेल तर ते साहेबानंतर हर्षदाताई आणि सिद्धांत भाऊच आहेत. तर हर्षदाताई आत्ताच नुकत्याच नगरसेवक झाल्यात. वाटतंय ज्या वार्डातून, ज्या प्रभागातून त्या नगरसेवक झाल्या त्याला आगामी काळामध्ये त्या न्याय देतील, त्या ठिकाणी विकास कामं करतील? हर्षदाताई आत्ता नुकत्या नगरसेवक झाल्या, पण हर्षदाताईचं तुम्ही मागील काही वर्षापासून काम बघितलं असेल तर ते नगरसेवक लेवलच्या पेक्षाही जास्त काम हर्षदाताई करत आलेलं आहे आणि नगरसेवक झाल्यानंतर तर अजून त्या कामामध्ये भर पडेल आणि त्या प्रभागातील म्हणा किंवा शहरातील म्हणा विकास कामं हे निश्चितच हर्षदाताईच्या हाताने पार पडतील. बरं, आपण जर बघितलं तर जे काही आता संजय शिरसाट पालकमंत्री आहेत, तर त्या ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांना तितका वेळ देता येत नाही. तर अशा वेळी ज्या पद्धतीनं ते कार्यकर्त्यांना हँडल करतात त्याच पद्धतीनं हर्षदाताई करतात. प्रश्न एकदम अगदी बरोबर आहे. जसं साहेबांची वागणूक एका सामान्य कार्यकर्त्यासोबत जशी आहे तशीच हर्षदाताई देखील सामान्य कार्यकर्त्याला तशीच वागणूक देतात. आता तुम्ही बघितलंच असेल, तुम्ही बघितलं की तुम्ही म्हणतात की हर्षदाताईसोबत तुमचे फोटो असतात, कंटिन्यू तुम्ही कोणत्या ना कोणत्या चर्चेमध्ये सहभागी दिसतात किंवा त्यांच्यासोबत दिसतात. तर हेच एक कारण आहे की याच्यावर एकच उत्तर आहे की मी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ताईसोबत दिसतो. म्हणजेच एक सामान्य कार्यकर्त्याला जर पुढे नेण्याचं काम करत असेल तर ते हर्षदाताई करताच आहे. हीच एक वागणूक आहे. तर तुम्ही स्वतः फुलंब्रीतले आहात आणि सांगितलं की भाजपचा बालेकिल्ला फुलंब्री ओळखला जातो. तुम्ही भाजपात का नाही गेले? भाजपाची विचारसरणी पटत नाही? विचारसरणी पटत नाही असा काही भाग नाही आहे. शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचा खरा वारसा त्याच्यानंतर जर कोणी चालवला असेल तर माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्यानंतर जर जिल्ह्यामध्ये कोणी चालवत असेल त्यांच्यानंतर ते आपले पालकमंत्री साहेब आहे. तर त्या पालकमंत्री साहेबांकडनं बघून मी एक प्रेरणा निर्माण झाली आणि मी पक्षप्रवेश केला आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये कार्यरत झालो आणि एक डॅशिंग नेतृत्व आणि एक सामान्य कार्यकर्त्याला वरती नेण्याचं काम हे साहेब करत असतात. तुम्हाला एक किस्सा सांगतो, पक्षप्रवेशच्या अगोदरचा किस्सा. सन 2024मध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणूक पार पडल्या होत्या. त्या दिवशी मला आठवतं विधानसभेचा निकाल लागला होता. विधानसभेचा निकाल लागल्याकडे सगळ्यांचं जे लक्ष होतं ते पश्चिम मतदारसंघाकडे होतं. नुकत्याच पश्चिमचा निकाल लागला आणि संजय शिरसाटजी साहेब हे भरघोस मताने निवडून आले. त्या दिवशी ते मला एअरपोर्टवर भेटले. एअरपोर्टवर भेटल्यानंतर मी म्हटलं, साहेब मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. तर ते म्हटले की हा बाबा करू आपण, तुझं काय करायचं? म्हटलं मला पक्षप्रवेश करायचा आहे. फुलंब्री मतदारसंघामध्ये आपला एकही कार्यकर्ता नाही किंवा मुकिंदवाडीच्या नंतर जो चिकलठाणा भाग आहे किंवा रामनगर आहे त्याच्यामध्ये आपला एकही कार्यकर्ता नाही. मला तुमच्यासोबत कार्य करायचं आहे. तर साहेबांबद्दल सांगायला गेलं तर 15 मिनटं वेळ देऊन त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याच्या मनामधल्या काय गोष्टी आहे किंवा काय आहे ते जाणून घेतलं. बरं, इम्तियाज जलील यांनी तुमच्यावरती आणि तुमच्या धर्मपत्नीवरती ही आरोप केलेले होते. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय एकंदरीत त्यांनी जे आरोप केले त्यामागे काय सत्यता होती? मी त्याच्यावर एका शब्दात उत्तर द्यायला योग्य म्हणेल की बिनबुडाचे आरोप नाही केले पाहिजे.
सखोल त्याची माहिती घेतली पाहिजे किंवा त्याबद्दल अभ्यास केला पाहिजे. कोणाच्या सांगण्यावरनं किंवा अपूर्ण माहिती घेऊन बिनबुडाचे आरोप नाही केले पाहिजे. बरं. आगामी काळामध्ये आशिष शेंडगेंची वाटचाल राजकारणामध्ये कशी दिसेल? मी तुम्हाला मागाशी सांगितलं, पद किंवा खुर्ची मागे पळणारा मी कार्यकर्ता नाही. पद हे महत्त्वाचं असतं राजकारणामध्ये माहिती आहे. पण हे पद देणं हे जनतेच्या आणि पक्षाच्या हाती. जे काही जिम्मेदारी माझ्यावर दिली जाईल ती यशस्वीरित्या पार पाडणं आणि त्या पदाचा उपयोग करून जनतेचे प्रश्न किंवा माझ्या युवा कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणं हाच माझा ध्येय असेल. युवा कार्यकर्त्यांचा विषय काढला, खास करून विचारायला आवडेल की तुमच्या पाठीमागं अनेक युवा दिसतात. काय कारण आहे? कसं त्यांना सांभाळताय नेमकी? युवा मागं असण्याचं कार्य एक रिझन सांगतो तुम्हाला. युवा आपल्या मागं का असला पाहिजे? युवाचे जे काही प्रश्न असतात, बेरात्री किंवा रात्री हॉस्पिटल म्हणा किंवा पोलीस स्टेशन म्हणा किंवा काही मदत असो, हे प्रश्न त्यांचे तात्काळ सोडवले पाहिजे. करतो बघतो अशातलं मी कार्यकर्ता नाही, मी तुम्हाला सांगितलं. आणि माझ्या साहेबांबद्दल पण तुम्हाला सांगितलं की शिरसाट साहेबांकडं तसं कामच नाही. करतो बघतो सांगतो. होत असेल तर हा म्हणणारा माणूस आहे, नसन होत तर नाही म्हणणारा माणूस आहे. आणि तेच साहेबांचे गुण आमच्या अंगात आहे. त्याच साहेबांच्या वाटचालीवर आम्ही चालत आहे. कार्यकर्त्याला जोपासणं हा आमचा धर्म आहे आणि मी कार्यकर्त्याला धरून पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. तर शिरसाट साहेबांचा विषय निघतो म्हणून खास करून तुम्हाला विचारायला आवडेल की शिरसाट साहेबांवरती एक आरोप केला होता की त्यांनी मुलाच्या आणि मुलीच्या प्रभाग सोडून जर बाकी ठिकाणी आणखीन लक्ष घातलं असतं तर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले असते. तर तुमच्या प्रभागामध्ये त्यांनी लक्ष घातलं नव्हतं म्हणून त्या ठिकाणी उमेदवारांचा पराभव झाला. नाही, हा चुकीचा आरोप आहे. मी स्वतः शिरसाट साहेबांना 2 वेळेस माझ्या प्रभागामध्ये बोलवलं. साहेबांनी रोड शो देखील केला, प्रचार कार्याचे उद्घाटन देखील केलं आणि जनतेला मार्गदर्शन देखील केलं. प्रभाग क्रमांक 25 मध्ये जे काही 4 उमेदवार होते त्यांच्या मागे साहेब उभा होते आणि साहेबांनी जे काही त्यांच्यासाठी प्रयत्न करता येईल ते प्रयत्न टोकापर्यंत केले. बरं, काय तुमचं सध्या तुम्ही ज्या मतदारसंघातून येत आहेत, काय प्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि कोणत्या अशी मुख्य समस्या आहे जी तुम्ही सर्वप्रथम पालकमंत्र्यांच्या निधीतून तो प्रश्न मार्गी लावणार आहेत? जनतेचे जे काही प्रश्न मागील विकास कामामध्ये रखडले गेले किंवा ज्यांची सत्ता होती त्यांनी ते काही कामं केले नाही, ते जे काही कामं बाकी असतील ते पालकमंत्री साहेबांच्या हस्ते मी करून घेणार आहे. येणाऱ्या काळामध्ये झेडपीचा निकाल लागल्यानंतर जे काही कामं बाकी आहे पेंडिंग, ते कामं मी साहेबांच्या हस्ते त्याचं लवकरच करून घेणार. नक्कीच, धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते आशिष शेंडगे ज्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. दिलखुलास गप्पा आपण त्यांच्यासोबत मारलेल्या आहेत आणि जाणून घेतलं की आगामी काळामध्ये राजकारणामध्ये वावरताना ते नेमकी कोणकोणत्या गोष्टी करणार आहेत आणि आगामी त्यांचं विजन नेमकी काय आहे. तर आजचा हा खास पॉडकास्ट तुम्हाला नेमकी कसा वाटलाय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं. धन्यवाद.